हा, लक्ष द्या समोर सगळ्यांनी. या होमवर्क केलाय, सगळ्यांचे आन्सर्स आलेत का? आता मी काय करतो, जे आन्सर्स आहेत ते सगळे मी तुम्हाला कशाला पाठवतो, ग्रुपला पाठवतो. तुम्ही काय करा, ते आन्सर्स चेक करा. आता मला सांगा कोणतं एक्झाम्पल सुटलेलं नाही, तेवढं मी फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करून देईल. हा, कोणतं एक्झाम्पल सुटलेलं नाही सांगा मला. सगळे सुटण्यासारखे होतेच, बरोबर आहे ना? हा, तरी पण आहे का कोणतं असं एक्झाम्पल सुटलेलं नाही? सगळे सुटलेत? ओके, ग्रेट. मग बघा, जर सगळे सुटले असते, आहे का कोणतं? हा, बोल जरा जोरात. 8 नंबरचं काय होतं सांगा बरं. 8 नंबरचं एक्झाम्पल बघा, होमवर्क मधलं 8 नंबरचं काय होतं सांगा बरं. लॉग ऑफ, ओके असं आहे का? हा, 5x - 2. ओके, इथं बेसला काय आहे? 49 असं आहे का? ओके, आणि इज इक्वल टू कोण दिलाय? 1/2. या टाइपचे एक्झाम्पल आपण काल नाही कधी शिकलो होतो, परवा घेतलं होतं, बरोबर का? कोणता फॉर्म आहे सांगा बरं? हा, लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार? एक्सपोनेन्शियल. मग जो डबऱ्यामध्ये आहे तो कुठे गेला? जमिनीवरती. जमिनीवरचा कुठे गेला? हवेमध्ये. म्हणजेच कोण झाला सांगा बरं? असं का? लॉग ऑफ 5x - 2 टू द बेस 2 इज इक्वल टू 49 रेस टू 1/2. 49 रेस टू 1/2 म्हणजे याचं हे काय आहे सांगा बरं? स्क्वेअर रूट आहे ना, बरोबर का? म्हणजेच काय झालं सांगा बरं? लॉग ऑफ 5x - 2 टू द बेस 2 इज इक्वल टू 49 चे स्क्वेअर रूट किती असणार आहे? 7, बरोबर का? आणि सेम प्रोसेस परत करणार ना, म्हणजे बघा जो डबऱ्यामध्ये आहे तो जमिनीवरती, जमिनीवरचा हवेमध्ये गेला, म्हणजेच कोण झाला? 5x - 2 इज इक्वल टू 2 रेस टू 7. समजलं का? परफेक्ट. आता कळलं सगळ्यांना? आणि म्हणजेच काय करणार सांगा बरं? 5x इज इक्वल टू, बरं ठीक आहे स्टेपच करत, 5x - 2 इज इक्वल टू 2 रेस टू 7 म्हणजे काय? 2 किती वेळा? 7 टाइम्स, बरोबर ना? किती आहे तो सांगा बरं? 128. आता हा -2 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे? +2 होणार, म्हणजेच कोण झाला? 5x इज इक्वल टू 128 +2 म्हणजेच 5x इज इक्वल टू 130 म्हणजेच x इज इक्वल टू 130 अपॉन किती सांगा बरं? 5 म्हणजेच किती येतोय सांगा बरं? 20. 5 × 10, बरोबर का नाही? 11 12 13 आणि किती सांगा बरं? 26. कळलं का? 5 × 30, बरोबर ना? आणि आपला आन्सर आला. किती आन्सर बरोबर आहे? ग्रेट ग्रेट, सगळ्यांचे आलेत आन्सर्स. ऑनलाईन आले का बरोबर सगळ्यांचं? गोपाल, ओके ठीक आहे. हा, आता याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? मग चला पुढचे एक्झाम्पल घ्या. होमवर्कचे मी आन्सर जे आले ते तुम्हाला टाकेल. चला पुढचे एक्झाम्पल. बघा, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि आपल्याला काय दिलं बघा. पहिलं एक्झाम्पल ना, बघा log x अपॉन log 4 इज इक्वल टू log 64 अपॉन log 16 असं दिलेलं आहे. आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे सांगा बरं? x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा लक्ष द्या सगळ्यांनी समोर. आता सॉल्व्ह करूयात. मी काय करतो, हे ऍज इट इज लिहिलं. log x अपॉन log 4 इज इक्वल टू log 64. 64 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे, कोणाचा क्यूब आहे किंवा काय? 4 चा क्यूब आहे, बरोबर का? 4 चा काय सांगा बरं? क्यूब आहे. मग काय करलं? 64 ला मी काय लिहिलं? 4 चा क्यूब अपॉन log 16 म्हणजे कोण आहे रे? 16 म्हणजे कोण आहे? 4 चा स्क्वेअर. मग इथं कोणाला? 4 चा स्क्वेअर आला, बरोबर का? आता हा जो डोक्यावरती आहे तो काय सांगा बरं? समोर येईल का? म्हणजेच काय झालं सांगा बरं? असं झालं बघा. log x चेंज ऑफ बेस रिव्हर्स उलटा वापरूयात का? म्हणजे हा 4 इथे येईल का रे? बरोबर का? समजलंय का? ज्यावेळेला आपल्याला असं दिलं असेल कसं log m अपॉन log n दिला असेल तर काय करतो आपण? log m टू द बेस n. तेच इथे केलं ना,
बरोबर का. परत काय करणार इज इक्वल टू हा 3 समोर आला म्हणजे राहिला कोण इथं लॉग 4. परत समोर कोण आला सांगा बरं 2 समोर आला इथं राहिला कोण लॉग 4 आणि लॉग 4 आणि लॉग 4 काय होणार समजलं का. लॉग 4 आणि लॉग 4 काय होणार कॅन्सल होणार म्हणजेच आपल्याकडे राहिलं कोण सांगा बरं लॉग एक्स टू द बेस 4 इज इक्वल टू 3/2. आता हा जो फॉर्म आहे तो कोणता फॉर्म आहे रे कोणता फॉर्म आहे लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करू शकतो एक्सपोनेन्शियल करा म्हणजेच काय करणार एक्स इज इक्वल टू 4^3/2. एक्स इज इक्वल टू कोण झालाय 4^3/2 झालाय समजलंय. आता बघा आता ही स्टेप सगळ्यांनी नीट लक्ष द्या. बघा आपल्याकडे आलंय कोण एक्स इज इक्वल टू 4^3/2 आलाय. बरं मी याला असं लिहू का एक्स इज इक्वल टू 4^3 आणि रेस टू 1/2 चालेल का रे चालेल का. काय केलं 3 into 1 परत 3 होईल का आणि 3/2 होईल का. फक्त मी काय केलं त्याला वेगळं लिहिलंय. आपल्याकडे असतं ना a⁻m⁻n असेल तर a⁻m⁻n असतं बरोबर का. म्हणजे फक्त मी ह्याला सेपरेट लिहिलं. बरं परत हा इकडे गेल्यानंतर 3/2 होईल बरोबर कळतंय का. बरं मग आता अजून काय करतोय काय एक्स इज इक्वल टू हे पण आन्सरच आहे पण याला मी अजून सिम्प्लिफाय करतोय समजतंय का कळतंय. मग आता बघा 4 चोक 16 आणि 16 चोक 64 म्हणजे 4 क्यूब किती आला रे 64 आणि रेस टू कोण आला 1/2 म्हणजे एक्स इज इक्वल टू हा एक्स इज इक्वल टू किती आला 8 आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. समजलं का आपण कुठून कसं गेलो. बघा मी परत एका मिनिटामध्ये सगळं सांगतो. बघा लॉग एक्स इथं लॉग 4 होता इथं पण मी 8चा स्क्वेअर करू शकलो असतो की ना 68 पण मी काय केलं 4चा काय केला मी क्यूब केला. असं का केलं कारण की इथं 4चा क्यूब केला इथं 4चा स्क्वेअर केला तो समोर घेऊ आणि लॉग 4 काय होईल कॅन्सल होईल समजतंय का. म्हणून ही स्टेप केली आणि इथून पुढे बघा आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. परफेक्ट समजलंय सगळ्यांना. चला घ्या लिहून मग पहिलं एक्झाम्पल. धनश्री तुम्हाला काय म्हणायचं मला नाही समजलं. चला लिहून घ्या एक्झाम्पल सगळ्यांनी. झाले का झालंय. चला दुसरं एक्झाम्पल घ्या मग ऑनलाईन झालंय सगळ्यांचं. प्रथमेश त्या टाईपचं मी अजून एक एक्झाम्पल घेतो याच्यामध्ये समजून जाईल. बघा एक्झाम्पल बघा किती नंबर सांगा बरं दुसरं एक्झाम्पल बरोबर. बघा त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला लॉग एक्स टू द बेस 2 प्लस लॉग एक्स टू द बेस 4 आणि इज इक्वल टू दिलाय 2. इज इक्वल टू कोण दिला आपल्याला 2 दिलेला आहे आणि आपल्याला अगेन व्हॅल्यू फाइंड करायची. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा लक्ष द्या समोर. आता बघा काय करू शकतो लॉगची ऍडिशन आहे पण त्याची आपण मल्टिप्लिकेशन नाही करू शकत. का करू शकत नाही कारण बेस कसा आहे सांगा बरं वेगळा आहे बेस वेगळा आहे ना. ओके मग काय करतोय बघा लॉग एक्स अपॉन लॉग 2 काय केलं मी सांगा बरं चेंज ऑफ काय केलं चेंज ऑफ बेस केला प्लस इथं पण करतो म्हणजे कोण झाला लॉग एक्स अपॉन लॉग 4 आणि इज इक्वल टू कोणाला सांगा बरं 2 आला. लॉग एक्स दिसतोय लॉग एक्स दिसतोय लॉग 2 दिसतोय इथं पण लॉग 2 आणू शकतो
पण त्यासाठी काय केलं पाहिजे मला 4 आहे 2 चा समजलं छोटे छोटे स्टेप्स आहेत म्हणजे काय केलं बघा लॉग एक्स अपॉन लॉग 2 प्लस लॉग एक्स अपॉन लॉग 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2. 2 जो कुठला आहे डोक्यावरती आहे तो काय येणार आहे समोर म्हणजेच काय झालं सांगा बरं लॉग एक्स अपॉन लॉग 2 प्लस लॉग एक्स अपॉन 2 लॉग 2 आणि इज इक्वल टू कोण झाला 2 झाला. समजलंय इथपर्यंत कळलं सगळ्यांना इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना. आता इथं काय दिसतोय लॉग एक्स इथं पण दिसतोय लॉग एक्स इकडे कोण आहे लॉग 2 इकडे पण कोण आहे लॉग 2 इथं फक्त कोण एक्स आहे सांगा बरं 2 आहे. मग आपण लॉग एक्स अपॉन लॉग 2 काय काढू शकतो कॉमन काढू शकतो ना. बाकी जर आपल्याला असं दिलं असेल काय दिलं असेल एक्स प्लस 1 अपॉन 2 एक्स असं दिलं असेल तर एक्स ला आपण काय करू शकतो कॉमन काढू शकतो. मग जर मी एक्स कॉमन काढला तर राहिलं कोण सांगा बरं मग 1 प्लस 1 अपॉन 2 कारण की इथून हा एक्स बाहेर निघाला म्हणजे राहिलं कोण 1 इथून हा एक्स बाहेर निघाला म्हणजे राहिला कोण सांगा बरं 1 अपॉन 2 राहिला ना. समजतंय का. मग सेम त्याच पद्धतीनं आता इथून मी कॉमन कोण काढणार आहे लॉग एक्स अपॉन लॉग 2 इकडे पण लॉग एक्स अपॉन लॉग 2 इकडे पण लॉग एक्स अपॉन लॉग 2 आहे. मग त्याला काय करूयात कॉमन काढूयात का समजतंय का म्हणजेच काय करणार लॉग एक्स अपॉन लॉग 2 मी कॉमन काढला. मग आतमध्ये माझ्याकडे राहिला कोण इथं कोण राहिला सांगा बरं अरे सगळ्यांनी बोला की रे 1च राहिला ना कोण राहिला ते सांगा बरं 1 प्लस लॉग एक्स आणि लॉग 2 बाहेर निघालाय मग राहिलाय कोण माझ्याकडे 1/2 आणि इज इक्वल टू कोण आहे सांगा बरं 2 आहे इज इक्वल टू कोण आहे 2 आहे. बर आता बघा मी काय करतो हा लॉग एक्स अपॉन लॉग 2 याला मी असं लिहिलं तर चालेल का लॉग एक्स टू द बेस 2 इथं काय होणार सांगा बरं 2 × 1 2 प्लस 1 2 प्लस 1 किती झाला 3 म्हणजे इथं कोणाला हा 3/2 इज इक्वल टू कोणाला सांगा बरं 2. कळलं हा इथे 2 लॉग 2 आहे आपण पूर्ण लॉग एक्स अपॉन लॉग 2 लॉग एक्स अपॉन लॉग 2 हा बाहेर काढलाय. समजलं का बाहेर कोण काढलाय सांगा बरं आपण लॉग एक्स अपॉन लॉग 2 ही टर्म आपण बाहेर काढली आहे. समजतंय का आणि मग इथं राहिला कोण सांगा बरं इथं 1/2 राहिला. समजतंय का हे आपण बाहेर काढलं. समजलं ओके. आता बघा आता इथून पुढे काय करता येईल हा इकडे कशाला आहे सांगा बरं मल्टिप्लायला इकडे गेल्यानंतर काय होणार समजतंय का म्हणजे इकडे राहिला कोण बघा लॉग एक्स टू द बेस 2 इज इक्वल टू 2 इकडे मल्टिप्लायला इकडे काय होणार डिवाइड म्हणजे हा उलटा फिरणार का परत समजतंय ना हे उलटा फिरणार म्हणजेच इकडे काय होणार सांगा बरं 2/3 हे समजलं का हे काय होतं मल्टिप्लायला इकडे काय झाला डिवाइडला झाला म्हणजे कोण झाला 2/3/2 झाला आणि तो फक्त काय होतो परत उलटा फिरतो बरोबर का म्हणजे इकडे कोण झाला 2/3. आता समजून घ्या लॉग एक्स टू द बेस 2 इज इक्वल टू 2 × 2 4 अपॉन 3 झाला. कळलं समजतंय का सगळ्यांना. आता मला सांगा कोणता फॉर्म आहे हा कोणता फॉर्म आहे लॉगॅरिथमिक कन्व्हर्ट कशामध्ये करणार एक्सपोनेन्शियल मध्ये. बरं करूयात म्हणजेच काय होणार सांगा बरं एक्स इज इक्वल टू 2⁴/3 कळलं का एक्स इज इक्वल टू कोण झाला 2⁴/3 आणि जे अगोदरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं होतं ना त्याच्यामध्ये पण असंच काहीतरी आलं होतं मग त्याला आपण सेपरेट केलं होतं बरोबर का. प्रथमेश लक्ष द्या आता समजून जाईल म्हणजेच काय होणार एक्स इज इक्वल टू 2⁴1/3 असणार. रेस टू कोण असणार सांगा बरं हा 1/3. कळलं हे काय केलं सगळ्यांना आधीच्या एक्झाम्पल मध्ये पण असंच केलं होतं का. बरं म्हणजेच आता काय झालं सांगा बरं इज इक्वल टू 2 4 टाइम्स 2 × 2 4 2 × 8 2 × 16 म्हणजे इथं कोणाला सांगा बरं हा 16⁻⁴. आता याचं क्यूब रूट काढता येतंय का सांगा बरं कसं डायरेक्टली काढू शकतो का म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे असं असेल 8 असेल तर त्याला आपण लिहिणार काय सांगा बरं 2 लिहू शकतो पण याला लिहिता येतंय का नाही. मग अशा वेळेला काय करणार आपण त्याला क्यूब रूट ऑफ किती सांगा बरं 16 आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. किती जणांना समजलं हात वर करा. समजलं असेल तर समजलं नाही तर नाही मी रिपीट सांगणारच आहे. हा ओके ग्रेट ऑलमोस्ट सगळ्यांना समजलंय. ज्यांना समजलंय त्यांनी काय करणार लिहिणार आणि ज्यांना नाही समजलं ते समोर लक्ष देणार.
ज्यांना समजलं नाही किंवा ज्यांना डबल बघायचं असेल तरी पण ते समोर बघू शकतात. एक्झाम्पल दिलं होतं, इथं जर का बेस 2 आहे, इथं पण जर बेस 2 असता तर जमलं असतं, बरोबर ना? कारण की लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची काय केली असते आपण, मल्टिप्लिकेशन केली असते. पण इथं 2 आहे, इथं 4 आहे, म्हणजे लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन आपण म्हणू शकणार नाही. कळलं? बर, मग इथं 2 आहे, इथं 4 आहे, मग चेंज ऑफ बेस केला, लॉग एक्स अपॉन लॉग 2 केला, इथं लॉग एक्स अपॉन लॉग 4 केला. बर, मग इथं लॉग एक्स अपॉन लॉग 2 आहे, इथं लॉग एक्स अपॉन इथं लॉग 2 असल्यानंतर मी कॉमन काढू शकतो, म्हणून मी 4 ला काय केला, 2 चा स्क्वेअर केला. मग हा 2 काय घेतला, परत मी समोर घेतला आणि लॉग एक्स अपॉन लॉग 2, लॉग एक्स अपॉन लॉग 2. कळतंय का? म्हणून याच्यातून मी कॉमन कोण काढला, लॉग एक्स अपॉन लॉग 2 कॉमन काढला. मग राहिला कोण आतमध्ये 1, बघा की इथून कॉमन काढला, राहिला कोण इथं मग 1 प्लस 1 अपॉन 2, लॉग एक्स अपॉन लॉग 2 बघा आपण बाहेर काढलाय. बरं, बे के बे, 2 आणि 1 3, आणि तिथं कोण झाला, 3/2 झाला का? समजते? बर, मग हा 3/2 आहे, इकडे कशाला आहे, मल्टिप्लायला आहे, बरोबर ना? ह्या दोघांची काय मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार, तो डिवाइडला होणार, म्हणजे तो फक्त उलटा फिरतो. मग इथं 3/2 आहे तर तिकडे गेल्यानंतर कोण होणार आहे, 2/3 होणार आहे. मग 2/3 झाला, मग काय 2 × 2 4, इथं राहिला 3. बरं, मग कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार, एक्सपोनेन्शियल. बघा एक्सपोनेन्शियल कन्वर्ट केला, मग 2⁴/3 झाला. हे आपलं झालं आन्सरच झालं, एक्सची व्हॅल्यू फाइंड केली ना, हे आन्सरच झालं. पण त्याला अजून आपण काय केलंय, सिम्प्लिफाय. मग ह्याला फोडलं, काय केलं, रेस टू 4 आणि इंटू 1/3, रेस टू 4 इंटू कोण केला, 1/3. मग 2⁴ किती असतो, 16, 16⁻⁴. मग त्यालाच फक्त 1/3 म्हणून काय केलं, क्यूब रूट ऑफ केलं. इथे जर का अगेन 4 असतं तर काय लिहिलं असतं, 4th रूट लिहिलं असतं. इथे जर का 5 असतं तर इथं कोणाला असतं, 5 वाला असता. कळलं? चला घ्या लिहून. ओके, प्रथमेश समजलं, ग्रेट. ऋग्वेद, टाइम वरती जॉईन करायचा लेक्चर, ऑलरेडी 2 वेळा एक्झाम्पल एक्सप्लेन केलं आपण. चला, काय डाऊट असेल ऑफलाईन विचारा सगळ्यांनी, लिहून घ्या, समजून लिहून घ्या, बघून कुठे सुद्धा लिहू नका, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. समजलं सगळं. झाले सगळ्यांचं? चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मग बघा एक्झाम्पल काय आहे, लॉग ऑफ x² -3x + 2 दिलाय. परत काय दिले आपल्याला, मायनस लॉग ऑफ x - 1 प्लस लॉग ऑफ x - 2 प्लस लॉग ऑफ x - 2 दिलाय. सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. काय करायचं आपल्याला, एक्झाम्पल हे सिम्प्लिफाय. बघा एक्झाम्पल बघितलं, लॉगची पहिल्यांदा मला दिसली काय, लॉगची दिसली काय, सबट्रॅक्शन. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन करा. म्हणजेच काय झालं सांगा बरं, असं झालं का, हा लॉग ऑफ x² -3x + 2 अपॉन x - 1. कळलं का, समजलं का? आणि हे सगळं कशामध्ये झालं, आपल्या लॉग मध्ये झालंय ना. परत इकडे राहिलाय कोण सांगा बरं, लॉग ऑफ कोण राहिलाय, x - 2. ओके, परत काय दिसते, लॉगची काय आहे, ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन. समजते सगळ्यांना? लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची झाली डिव्हिजन,
लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची होणार आता मल्टिप्लिकेशन. करूयात. म्हणजेच काय झालं सांगा बरं, लॉग ऑफ इकडे कोण आहे सांगा बरं, हा एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 ऑलरेडी आहे, इंटू कोण होणार सांगा बरं, एक्स मायनस 2 आणि अपॉनला कोण येणार सांगा बरं आता, हा एक्स मायनस 1. कळलं का? लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची काय झाली आता सांगा बरं, मल्टिप्लिकेशन झाली. बरं आता पुढे काय करता येईल बघा बरं, विचार करा काय करता येईल. याचे काय पडतील रे, फॅक्टर्स पडतील किंवा बाकी काय वेगळं करू शकतो का, नाही. मग याचे फॅक्टर्स पाडू शकतो. मग फॅक्टर्स पाडा. काय करायचं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस कोण आहे 2 आहे. मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे, 2 आली पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे, -3. मग काय करणार, 2 × 1 केलं तर होते, पण इथं जमतंय का, नाही. मग इथं काय केलं पाहिजे, -2. इथं कोण केला पाहिजे, -1. -2 × -1 2 आणि -2 -1 -3. समजतंय का? पूर्ण एकदम छोटे छोटे बेसिक गोष्टी सांगतोय मी. हा म्हणजेच बघा इथं कोण झाला, इज इक्वल टू लॉग ऑफ काय फॅक्टर्स पडते सांगा बरं, एक्स मायनस 2. इकडे कोण पडला, एक्स मायनस 1. इकडे कोण पडला, एक्स मायनस 2 जो आपला आधीचा होता, बरोबर का. आणि अपॉनला कोण आहे सांगा बरं, एक्स मायनस 1. आणि बघा इथं हे आता हा एक्स मायनस 1, बरोबर का. काय होणार, कॅन्सल होईल का, काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजेच आपल्याकडे आला कोण सांगा बरं, लॉग ऑफ कोण आला सांगा बरं, एक्स मायनस 2 आणि त्याचा कोण आहे, स्क्वेअर. आणि हे काय झालं, आपलं आन्सर झालं. समजलंय का, परफेक्ट. घ्या लिहून. चला काय डाऊट असेल तर विचारा. अजून एक गोष्ट होईल की, काय होईल, हा जो 2 वरती आहे तो काय होईल, पुढे येईल. म्हणजेच कोण झाला सांगा बरं, 2 लॉग एक्स मायनस 2. काय डाऊट, समजलंय का, घ्या लिहून. लॉग एम रेस टू एन कोण असतो, लॉग एन लॉग एम असतो, एन लॉग एम असतो, बरोबर ना. पण हे असं नसतं, कसं, लॉग एम आणि ब्रॅकेट रेस टू एन असेल तर नॉट इक्वल टू एन लॉग एम असतो. कळतंय का, हे आपण बघितलेलं आहे, नोट म्हणून दिलं होतं सुरुवातीच्या लेक्चर मध्येच. धनश्री काय नाही समजलं, धनश्री. मी एक्झाम्पल एकदा हे रिपीट सांगतो ज्यांना समजलं नाही, लक्ष द्या. लॉगची काय होती, सबट्रॅक्शन होती. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची काय झाली, डिव्हिजन झाली. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन. हे मी ऍज इट इज लिहिलं, बरोबर का. परत काय केलं, लॉगची काय आहे, ऍडिशन. मग लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची काय झाली, मल्टिप्लिकेशन झाली. समजतंय का, लॉगची ऍडिशन म्हणजे झाली लॉगची मल्टिप्लिकेशन. बरं मल्टिप्लिकेशन झाली, याचे मी परत काय पाडले, फॅक्टर्स पाडले. परत हा एक्स मायनस 1 एक्स मायनस 1 काय झाला, कॅन्सल झाला, बरोबर. राहिलं कोण, एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 2. म्हणजेच एक्स मायनस 2 चा कोण, स्क्वेअर झाला. समजतंय का, एक्स मायनस 2 चा स्क्वेअर. आणि लॉग एम रेस टू एन एंड लॉग एम म्हणजे तो जो 2 आहे तो किती येणार आहे, समोर येणार आहे. कळलं. आता बघा तो काय म्हणतोय, एक्स मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मग ते ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू का, कशाला, काय गरज नाही. कळतंय का, उलट आपण इथं प्रॉपर्टी वापरून त्याला पुढे घेऊ शकतो. समजतंय ना, तर तेच योग्य आहे. कळलं. इव्हन आपल्याला जर का असं दिसलं असतं, ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर दिसला असता, तर त्याला आपण काय केलं असतं, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला असता आणि परत तो 2 समोर घेतला असता, सिम्प्लिफाय केलं असतं. कळतंय का, धनश्री कळलं का. जरा समजलं असेल डन मेसेज टाका सगळ्यांनी ऑनलाईन.
डन. समजलंय सगळ्यांना? ओके. प्रथमेश, गोपाल, धनश्री सगळ्यांनी रिप्लाय द्या रे ऑनलाईन जेवढे प्रेझेंट आहेत. ओम. ओके. आज जे एक्झाम्पल घेतोय मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, हे कसे एक्झाम्पल आहेत? वेगळे एक्झाम्पल आहेत. जर अवघड एक्झाम्पल टाकायचे म्हटलं तर याच्यामधले एक्झाम्पल टाकणार आहेत. कळतंय का? लयच पेपर सेट ठरवलं की नाही खूपच अवघड पेपर काढायचा आहे आणि लॉगरिथमचा खूपच अवघड क्वेश्चन टाकायचं तर मग यातला येणार आहे. नाही तर पेपरला येताना काय येणार आहे? याच्या पाठीमागे जे आपले लेक्चर झाले ना त्याच्यामधलं सगळं येणार आहे. कळतंय का? पण आपण प्रत्येक गोष्टीसाठी काय करायचंय? तयार राहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. चला, किती नंबर आहे रे? 4 नंबर ना? ओके. आता एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट म्हणून एक्झाम्पल आहे आणि काय दिलं आपल्याला बघा. 12 रेस टू लॉग 5 आणि इथं दिलेलं आहे बेसला 2√3 दिलाय आणि हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं सांगितलं. इव्हॅल्युएट एक्झाम्पल बघा कसं आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्या ऑनलाईन सगळे समोर बघा. सगळ्यांनी लिहू नका कोणी. आता चला समोर बघा. एक्झाम्पल काय दिला अगोदर वाचूयात. 12 रेस टू लॉग 5 टू द बेस 2√3 दिलाय. मग अशी एक आपण प्रॉपर्टी बघितल्या. काय प्रॉपर्टी बघितली सांगा बरं. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस गुड किती असतो? ए. त्यावेळेला आन्सर किती येतं सांगा बरं. एक्स आन्सर येतं. बरोबर ना? आणि हे सगळं काय होतं सांगा बरं. कॅन्सल. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए असेल तर आन्सर किती येतं? एक्स येतं. 12 रेस टू लॉग 5 टू द बेस 2√3. मग असं काहीतरी केलं पाहिजे की इथं कोणाला पाहिजे? आपल्याला 2√3 आला पाहिजे. काय समजतंय का? इथं कोणाला पाहिजे मला सांगा बरं. 2√3 आला पाहिजे. त्यावेळेला मग आपण हा 2√3 हे सगळं कॅन्सल करून आपलं वरचं आन्सर येईल. बरोबर का? तसं काहीतरी होईल. मग या 12 ला मी काय लिहू शकतो रे? गुड. कोणी सांगितलं? काय करू शकतो त्याला आपण? 2√3 चा स्क्वेअर लिहू शकतो. या 12 ला मी 2√3 चा स्क्वेअर लिहू शकतो. राहिला कोण ते सांगा बरं. लॉग 5 आणि तो कोण सांगा बरं. 2√3. मग आता हे कसं लिहिलं बघा. 12 ला मी काय लिहिलं सांगा बरं. 2√3 चा काय लिहिलं आम्ही सांगा बरं. स्क्वेअर. मग करा बरं. 2 चा स्क्वेअर किती सांगा बरं. 4 आणि √3 चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट काय झाला? कॅन्सल. मग आला कोण येतं? 3. म्हणजे आन्सर किती आला आपलं हे? 12. कळलं का आता का लिहिलं असं? समजलं का? बरं आता 2√3 इथं दिसतोय ना ऑलरेडी. समजतंय का? मग 2√3 चा स्क्वेअर असेल, 2√3 चा क्यूब असेल, ही व्हॅल्यू. समजतंय का? असंच काहीतरी असणार आहे. कळलं? लक्षात कसं ठेवायचं? ओके डन. बरं मग आता काय केलं मी? आता हे तर कॅन्सल होणार नाही बघा. लक्ष द्या. हे असं डायरेक्टली कॅन्सल होईल का? नाही. कारण इथं कोण एक्स्ट्रा आहे सांगा बरं. 2 आहे ना. मग हा 2 जो समोर आहे तो कुठे येणार? परत डोक्यावरती येईल का? समजतंय का? जो 2 समोर आहे तो काय येणार? आपल्या डोक्यावरती येणार आहे. म्हणजेच कोण झाला सांगा बरं. 2√3 इथं रेस टू लॉग 5 इथं कोण झाला? 2√3 आणि हा 2 वरती गेला. समजलं का? आणि सांगा आता हे सगळं जे आहे ते काय होणार? कॅन्सल. म्हणजेच आपल्याकडे राहिला कोण? 5 चा स्क्वेअर. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं? 25. कळलं का? समजलंय? किती जणांना समजलंय? सगळेच हात वर करतायत. सगळ्यांना समजतंय? ग्रेट. घ्या लिहून. रेहन बरोबर आहे. ऑनलाईन डन टाका समजलं असेल तर आणि लिहून पण घ्या. श्रेयश, कौस्तुभ, दिलीप, अदिती, ओम. तुम्हाला पेपरला एक्झाम्पल कसं येणार माहितीये का? लॉग 25 टू द बेस 5 अशा एवढं इझी एक्झाम्पल येईल तुम्हाला. किंवा लॉग 625 असं काहीतरी असेल. चला आता एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला. झालंय?
हे जर एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला आलं तर तुम्हाला मग लॉगॅरिथम समजलंय आपण असं म्हणू शकतो. बघा सोपं आहे. एक्झाम्पल काय आहे बघा, इव्हॅल्युएट, पण सगळे लेक्चर केलेले असायला पाहिजे. तर 1/log 2 to the base 8 प्लस 1/log 2 to the base 4. सांगा बरं आन्सर मला काय येते. स्वतः सॉल्व्ह करा, कुणाचं बघायचं नाही काय नाही. बरोबर आहे. तुझं आलं आलं हा काय नाही सांगतो मी काय करायचं. गुड. हा बरोबर आहे, सगळ्यांचं बरोबर आहे. पण काही जणांनी आन्सर देताना असं दिले लॉग 32 टू द बेस 2 आणि काही जणांनी काय केले 5. मोर करेक्ट काय आपलं 5. पुढे अजून एक स्टेप करायची त्याच्यामध्ये. बघा लक्ष द्या, तुम्ही जे म्हणलात ते बघा काय करणार. मेन म्हणजे सगळ्यांना जमलंय, ग्रेट. बघितलं बघितलं कळलं, चेंज ऑफ बेस सेकंड, बरोबर का. म्हणजे काय होणार, हे उलट जाणार. म्हणजे काय होणार सांगा बरं, बोला लॉग, बोला की 8 टू द बेस 2 प्लस लॉग 4 टू द बेस 2. लॉगची काय आहे ऍडिशन, म्हणजे लॉगची काय होणार मल्टिप्लिकेशन. म्हणजेच कोण झाला लॉग ऑफ 8 इंटू 4 टू द बेस 2. म्हणजेच काय झालं सांगा बरं, लॉग 8 चोक 32 टू द बेस 2. म्हणजेच काय झालं लॉग 32 म्हणजेच 2⁵. आता 2⁵ का इथे कोण दिसतोय 2 दिसतोय ना, समजतंय का. मग 32 म्हणजे कोण असतो सांगा बरं 2⁵ आणि बेसला कोण आहे सांगा बरं, हा 2 आहे. आता हा जो 5 आहे, हा जो 5 आहे तो काय होणार समोर आहे ना. म्हणजेच कोण झाला सांगा बरं, बोला 5 आला समोर. म्हणजे राहिला कोण लॉग 2 टू द बेस 2 म्हणजेच 5 इंटू 1. म्हणजे आन्सर किती आला सांगा बरं 5. इथपर्यंत सगळे आलेत, पण इथून पुढचं करणं ही गरजेचं आहे का, कारण क्वेश्चन कोण आहे माझा इव्हॅल्युएट. समजतंय का, इव्हॅल्युएट, फाइंड व्हॅल्यू ऑफ. आपल्याला सिम्प्लिफाय म्हणलंय का नाही. आणि जरी सिम्प्लिफाय म्हणून आला असेल आणि आपल्या टप्प्यात आलं की त्याचा काय करायचा कार्यक्रम करायचा, कळतंय का. चला ओके बरोबर आहे, ऑनलाईन सगळ्यांचं. लिहून घ्या चला. चला अजून एक एक्झाम्पल घ्या मग. प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट काय दिलंय 1 तुम्ही सॉल्व्ह करायचंय बरं का. 1/log 8 टू द बेस b प्लस 1/log 8 टू द बेस c इज इक्वल टू 1/log 8 टू द बेस b c. कन्सिडर, काय कन्सिडर करणार LHS करा. परत वापरणार काय चेंज ऑफ बेस ना, बरोबर का. चेंज ऑफ बेस सेकंड वापरणार. झालं का प्रूव्ह.
झालं गुड. ऑनलाईन डन मेसेज टाका झाल्यानंतर. बरोबर आहे, कर ना मग. लॉग BC झाला, टू द बेस A झाला, त्यालाच परत उलटा केला की हे झालं. मग कळलं, आलं RHS. ओके, हा बघा बरं, लक्ष द्या. काय करणार, उलटा फिरवणार ना, म्हणजेच काय होणार सांगा बरं, बोला. लॉग B टू द बेस A प्लस लॉग C टू द बेस A. लॉगची काय आहे, ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. म्हणजेच लॉग ऑफ कोण झाला सांगा बरं, B इंटू C. बेसला कोणाला, A. मग ठीक आहे, आले का हे चालतंय का, नाही. मग याला काय करणार, चेंज ऑफ बेस सेकंड, परत उलट करणार. म्हणजेच काय होणार सांगा बरं, 1 अपॉन लॉग, बोला, A टू द बेस कोण होणार सांगा बरं, BC होणार. आणि आपलं कोण मिळालं आपल्याला, RHS. किती सोपं आहे रे. जर आपल्या प्रॉपर्टीज परफेक्ट असतील तर सोपं आहे ना. गुड. चला नेक्स्ट. चला प्रूव्ह करायचंय, हे तुम्हीच करायचंय सॉल्व. लॉग P अपॉन Q प्लस लॉग Q अपॉन R. या टाइपचे प्रत्येक टाइपचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगतोय. प्लस लॉग R अपॉन P इज इक्वल टू 0. प्रूव्ह करा. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. अगोदर सुरुवातीला कन्सिडर करणार LHS. झालं, ओके गुड. चलो डन डन डन. ओके ग्रेट. हा काय केलं, लॉगची काय आहे, ऍडिशन. म्हणजे लॉगची काय होणार, मल्टिप्लिकेशन. अगोदर काय म्हणाल सांगा बरं, कन्सिडर केलं, बरोबर आहे ना. कोण कन्सिडर केलं, LHS. म्हणजेच कोण झाला, लॉग ऑफ P अपॉन Q इंटू Q अपॉन R इंटू R अपॉन P. PP काय झाला, कॅन्सल. QQ काय झाला, कॅन्सल. RR काय झाला, कॅन्सल. राहिला कोण आपल्याकडे सांगा बरं, लॉग 1. आणि लॉग 1 किती असतो, 0. हे आपलं फायनल आन्सर. समजलंय. नेक्स्ट. एक्झाम्पल बघा काय आहे, हे पहिल्यांदाच घेतोय बरं का असं एक्झाम्पल. इव्हॅल्युएट. आणि काय दिलं बघा आपल्याला, लॉग 2√3 रेस टू दिला आहे 5 आणि इथं दिला आहे आपल्याला 12 दिलेला आहे. लगेच दिसलं पाहिजे, तर 2√3 आहे, इथं कोण आहे, 12 आहे. मग या 12 ला 2√3 चा, आता समजलं ना. म्हणजेच काय झालं, असं झालं का, लॉग इथं कोण झाला, 2√3 रेस टू 5. ह्या 12 ला मी काय दिलं सांगा बरं, बोला, 2√3 चा स्क्वेअर. कळलं. बरं, मग आता काय करू शकतो, चेंज ऑफ बेस करूयात का. चेंज ऑफ बेस जर का केलं तर काय होईल, आता ही डायरेक्टली प्रॉपर्टी पण आहे. प्रॉपर्टीने काय होणार माहिती आहे का, आन्सर डायरेक्टलीच येणार. किती येणार, 5/2. समजली का प्रॉपर्टी. लॉग A रेस टू M टू द बेस A रेस टू N असेल तर आन्सर काय असते, M/N. आठवलं का प्रॉपर्टी, लिहून दिले प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी बघा बरं, अशी जर प्रॉपर्टी असेल, लॉग A रेस टू M टू द बेस A रेस टू N, तर आन्सर काय येतं सांगा बरं, M/N. तेच केलंय का, लॉग A रेस टू M टू द बेस A रेस टू N, तर हे सगळं काय होणार, कॅन्सल. आन्सर काय येणार आहे, M/N. समजलंय. एकतर अशा पद्धतीने डायरेक्टली प्रॉपर्टी आपण सॉल्व्ह करू शकता,
किंवा काय करणार चेंज ऑफ बेस. मग चेंज ऑफ बेस केला तर काय करणार लॉग 2√3⁵ अपॉन लॉग 2√3 स्क्वेअर आणि परत जो डोक्यावरती आहे तो काय येणार समोर. कळतंय का डोक्यावरती आहे तो काय होणार समोर आणि लॉग 2√3 काय होणार कॅन्सल. राहिला कोण 5/2. चला तरी पण एकदा सांगतो बघा काय करू शकतो सेम. लक्ष द्या काय केला चेंज ऑफ बेस लॉग 2√3 चा काय झाला रेस टू झाला 5 अपॉन खाली कोण झाला लॉग 2√3 आणि त्याचा कोण झाला सांगा बरं स्क्वेअर. जो समोर डोक्यावरती आहे तो होणार समोर बरोबर ना. म्हणजेच कोण झाला सांगा बरं 5 लॉग 2√3 अपॉन 2 लॉग 2√3. काय झालं हे कॅन्सल आणि आपला आन्सर किती आलं मग हे 5/2. परफेक्ट. चला नेक्स्ट. हे झालेलं आहे. हे एक्झाम्पल झाले का बघा फक्त लॉग x⁴ मायनस लॉग x⁶ इज इक्वल टू लॉग. झाले का घ्या करा सॉल्व मग 2/3. लॉगची सबस्ट्रॅक्शन प्रूव्ह करायचं आपल्याला कन्सिडर करून सॉल्व करा. प्रूव्ह करायचंय प्रूव्ह करायचं आहे. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन करा. x⁴ अपॉन आता काय होणार जो डोक्यावरती येतो काय होणार लॉग x काय होणार कॅन्सल. लॉग ऑफ कोण आला 4/6 बरोबर का म्हणजे 2 × 4 = 2 × 6 झाला आन्सर. गुड जमले. ऑनलाईन सॉल्व करा आलं पाहिजे. आलं का गुड आले इकडं आन्सर आलं. ओके जेवढे एक्झाम्पल जर घेतलेत मी तेवढे जर केले तर युटीतला एकही मार्क जाणार नाही. 6 मार्कला असेल लॉगरिथम कळतंय 6च्या 6 मार्क फिक्स गॅरंटीड. समजतंय का कन्सेप्ट सगळ्या समजलेत मग कळतंय. कोणतं जर एक्झाम्पल आलं तरी पण ते तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे गॅरंटीड. फक्त विश्वास ठेवा कळतंय. 30 पैकी 30 मार्क्स मिळणार आहेतच. हे तुम्ही स्वतःला अगोदर सांगा मला 30 पैकी 30 मार्क्स मिळणार आहेत कळले. आपण टार्गेट ठेवायचे 30 पैकी 30 मिळणारच आहेत आणि मग त्या दृष्टीने आपण चालत जायचंय कळतंय का. आता आपण रिव्हिजनचं एक लेक्चर घेऊ परत. लॉगरिथमचं फुल रिव्हिजन लेक्चर असेल त्याच्यामध्ये परत एकदा सगळं जेवढं आपण 6 लेक्चरमध्ये जेवढं बघितलं तेवढं एकदा सगळं झालं की तुम्ही तयार झाला कशासाठी तुमच्या युनिट टेस्टसाठी बोर्डाच्या पेपरसाठी तयार झालाय कळतंय का. तुमचा असणार 70 मार्कचा त्यासाठी तुम्ही तयार झालाय. बोर्डाला पेपरला किती मार्कला येणार माहिती का लॉगरिथम 2 मार्कला. किती मार्कला 2. आणि आपण लेक्चर किती घेतले सांगा बरं 6 लेक्चर घेतोय. आजचं किती आहे 5वं ना 6वं आणि उद्या अजून एक रिव्हिजनचं लेक्चर होईल. 2 मार्कासाठी आपण एवढे लेक्चर घेतलेत कळतंय का. कारण की तुम्हाला ते पुढे पण जाऊन लागणार आहे. परत मी काय म्हणणार ज्यावेळेला डेरिव्हेटिव्ह शिकवत असेल त्यावेळेला लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन हे तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे कळतंय का. डेरिव्हेटिव्ह मध्ये असेल किंवा परत जाऊन इंटिग्रेशन मध्ये असेल जो डोक्यावरती येतो काय येणार आहे समोर येणार आहे. म्हणजे तिथं कन्सेप्ट लागणार आहेत बाळांनो कळतंय का. त्यामुळे आपण आता परफेक्ट करत आहे समजले. ओके सांगतोय आदिती बघा काय करणार कन्सिडर काय करणार LHS प्रूव्ह करायचं आहे ना. बरं बघा काय केलं कन्सिडर कोण केलं LHS इज इक्वल टू बघा कन्सिडर LHS केली.
बघा कन्सिडर LHS केली. आता मला सांगा लॉगची काय आहे, लॉगची काय आहे सबट्रॅक्शन, म्हणजे लॉगची काय होणार डिव्हिजन. म्हणजेच येणार कोण सांगा बरं लॉग ऑफ ही टर्म आणि ही टर्म येणार ना, समजतंय का. म्हणजे कोण येणार सांगा बरं, बोला लॉग x⁴ अपॉन लॉग x⁶. आता जो कुठं आहे डोक्यावरती तो काय घेणार आपण समोर, म्हणजेच काय येणार सांगा बरं लॉग ऑफ 4 log x अपॉन 6 log x. पुढे काय करू log x काय झाला कॅन्सल, म्हणजे राहिलो कोण log ऑफ 4/6 आणि बेदुने 4 आणि बेत्रिक 6, म्हणजेच कोण आला आपल्याकडे सांगा बरं log ऑफ 2/3. म्हणजेच आपल्याला कोण मिळालं RHS. परफेक्ट, समजले काय, डाऊट आहे का. ओके ठीक आहे, ऑनलाईन थांबूयात आपण. होमवर्कला एक्झाम्पल पाठवतो, सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे.